आता तुम्ही म्हणतात काय बाई किती मोड आलेत ना छोल्यांना. तर मंडळी परवा दिवशी भिजायला घातले होते, काही कारणामुळं ना छोले भटुरे कॅन्सल झाले. तर आज आहे ना मस्त स्वच्छ धुवून कुकरला घातलेले आहेत. त्याच्यामध्ये खडे मसाले, मीठ, हळद टाकलं, पाणी टाकून 2 शिट्ट्या काढून घेतल्या. परातीमध्ये ना पाणी मीठ टाकलं आणि गव्हाची कणिक चाळून घेतली. त्याच्यामध्ये रवा टाकला, चपात्याला मळतो ना तसं पीठ मळून घेतलं. कढईमध्ये ना कांदा, टमाटर, बेडकी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर टाकली. तेल टाकून ना परतून घेऊन वाटण थंड करून मिक्सरला फिरून घेतलं. परत कढईमध्ये तेल गरम करून ना जिरा टाकला आणि वाटलेलं वाटण टाकलं. घरगुती मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि छोले मसाला टाकला. मसाला चांगला तेल सेपरेट होईपर्यंत परतून घेतल्यानंतर शिजवलेले छोले पाण्यासोबत टाकले, उकळी काढून घेतली. चवीनुसार मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली. इथं छोले भाजी तयार झालेली आहे आपली. आता भटुरे तयार करायला घेतलेले आहेत. तर भटुरे तर मैद्यापासूनच बनतात, पण मी गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे. छोले भटुरे तयार झालेले आहेत. तर मंडळी या तुम्ही पण खायला. धन्यवाद.